मंत्रिमंडळातून पत्ता कापल्यानं अनेक आमदार नाराज. हिवाळी अधिवेशनात उघडपणे नाराजी व्यक्त. अधिवेशन सुरू असल्यानं मुख्यमंत्र्यांनी सावध पवित्रा घेतल्याची माहिती. सगळ्या आमदारांची नाराजी आता दूर झाली आहे. 2.5 वर्षांचा फॉर्म्युलाही मान्य आहे. भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. मी नाराज नव्हतो. घरच्यांना अपेक्षा होती आणि कार्यकर्ते देखील खूपच आग्रही होते म्हणून थोडा भावूक झालो होतो. विजय शिवतारेंची प्रतिक्रिया. मंत्रिपद न मिळाल्याने शिवतारे नाराज असल्याची होती चर्चा. हिवाळी अधिवेशन सोडून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे मतदारसंघात परतले. अजित पवारांनी मंत्रिपद न दिल्याने बनसोडे नाराज. 2.5 वर्षानंतर मी पुन्हा येणार. अब्दुल सत्तार यांनी दिले संकेत. 2.5 वर्षानंतर सत्तारांना मंत्रिपद मिळण्याची आशा. संजय राऊत यांच्या भांडूपमधल्या बंगल्याबाहेर 2 अज्ञातांकडून रेकी. दोघेही सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलीस संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल. घराप्रमाणे सामना कार्यालय दिल्लीचं घर याचीही रेकी झाली आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू. संतोष देशमुखांसारखा काही करण्याचा प्रयत्न होतोय का, संजय राऊत यांचा सवाल. रेकी करण्यासाठी आलेली बाईक यूपी बिहारची असावी. बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर हे प्रकरण गंभीर. भांडूपमधील घरावर रेकी झाल्यावर आमदार सुनील राऊत यांची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. संजय राऊत यांची घरी रेकी केल्याप्रकरणी चौकशीचीही केली मागणी. आदित्य ठाकरेंनी घेतली प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांची भेट. फडणवीसांची भेट झाल्यावर या दोघांचीही भेट. कल्याण मारहाण प्रकरणी फरार आरोपी अखिलेश शुक्ला पोलिसांना शरण. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यावर पोलिसांना आत्मसमर्पण केल्याची माहिती. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. कल्याणमध्ये हाय प्रोफाईल सोसायटीत मराठी कुटुंबाला मारहाण. मारहाणीच्या 48 तासानंतर पोलीस पंचनाम्यासाठी अखिलेश शुक्लाच्या घरी. कल्याणमधल्या मराठी कुटुंबाला मारहाणीच्या घटनेचे विधानसभेत पडसाद. मराठीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला तात्काळ निलंबित. माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. देवेंद्र फडणवीस यांचा इशारा. अधिकारी कितीही मोठ्या बापाचा असला तरी कारवाई होणार. तत्परतेने कारवाई करण्याचे आदेश दिले जातील. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन. कल्याणमधील घटना संतापजनक. मराठी माणसाला दाबलं तर महाराष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. आदित्य ठाकरे यांची मागणी. कल्याणच्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी. संजय राऊत यांची मागणी. मराठी माणसावर हल्ले ही भाजपच्या अंताची सुरुवात. राऊतांचं वक्तव्य. परभणीत झालेली तोडफोड आणि जाळपोळीत 1 कोटीपेक्षा जास्त नुकसान. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. परभणीची दंगल हिंदू विरुद्ध दलित अशी नसल्याचं फडणवीसांचं सभागृहामध्ये स्पष्टीकरण. परभणीमध्ये दंगलीतल्या आरोपींना पकडण्यासाठी कोमिंग ऑपरेशन झालेलं नाही. मुख्यमंत्र्यांची माहिती. सायंकाळी 6 नंतर अटक झाली नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट. बीडमधल्या हत्येमागचा मास्टरमाइंड कोणीही असला तरी कारवाई होणारच. तसंच वाल्मिक कराडही एका गुन्ह्यात असल्यानं त्याच्यावर कारवाई होणारच. मुख्यमंत्री फडणवीसांचं सभागृहामध्ये आश्वासन. बीड प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. सरपंच देशमुखांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत देणार असल्याचीही फडणवीसांची घोषणा. मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. सूर्यवंशीला कोठडीत मारहाण झालेली नाही. सूर्यवंशींना श्वसनाचा आजार असल्याचं वैद्यकीय चाचणीत नमूद. तसंच वैद्यकीय चाचणीत सूर्यवंशींच्या जुन्या जखमांचाही उल्लेख. सभागृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. राज्य सरकार सूर्यवंशींच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. विरोधी पक्षाच्या बाकांवर लावलेल्या बाबासाहेबांच्या फोटोवरून विधानसभेत प्रचंड गदारोळ. फोटो काढण्याची अध्यक्षांची सूचना तर फोटो लावण्यास आम्हालाही परवानगी द्या असं म्हणत सत्ताधारी आमदार आणि मंत्री आक्रमक. महाविकास आघाडीच्या खासदारांनी घेतली वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट. कांद्यासाठी निर्यात शुल्क शासनाने पूर्णपणे काढावं यासाठी दिलं निवेदन. भारत जोडो यात्रेत असलेल्या अर्बन नक्षली संघटनांची लोकांची यादी देण्याची नाना पटोले यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. फडणवीसांना लिहिलं पत्र. विधानसभेमध्ये फडणवीसांनी केला होता आरोप. भारत जोडोला गेलेले पालेकर, आढाव, राऊत नक्षलवादी होते का, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. आधी तुमच्या अवतीभोवती असलेल्या भ्रष्टाचारांचा बंदोबस्त करा. राऊतांचा फडणवीसांना सल्ला. युगेंद्र पवारांनी मतपडताळणीचा दाखल केलेला अर्ज घेतला परत. बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांकडून पराभूत झाल्यावर मतपडताळणीसाठी युगेंद्र पवार यांनी केलेला अर्ज. भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची उद्या नागपूरमध्ये बैठक. नवीन सरकार आल्यानंतर भाजपची पहिलीच पक्षीय बैठक.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन. मंत्रालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. मुंबईतल्या मंत्रालयासमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. अमित शहांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा केला निषेध. अमित शहांनी डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या वक्तव्याचा कणकवलीत ठाकरे पक्षाकडून निषेध. अमित शहांच्या विरोधात घोषणाबाजी. गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीसमोर आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांतर्फे अमित शहांच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन. अमित शहांच्या राजीनाम्याचीही केली मागणी. भंडाऱ्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचे अमित शहांविरोधात निदर्शनं. शहांविरोधात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. पुढील वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने आयोजित केलेली बैठक निष्फळ. पीओपीला पर्याय देण्याची सार्वजनिक मंडळांची मागणी. मुंबईत एका कंपनीत बिहारी मॅनेजरकडनं मराठी कर्मचाऱ्याला त्रास. एक बिहारी सब पे भारी म्हणत त्रास दिल्याचा मराठी कर्मचाऱ्याचा बिहारी मॅनेजरवर आरोप. ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून कंपनीत जाऊन बिहारी मॅनेजरला समज. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून आलेल्या 50 वर्षीय रामरती देवी गुप्ता यांचा बोट अपघातात मृत्यू. त्या नालासोपाऱ्यात राहणाऱ्या त्यांच्या धाकट्या बहिणीच्या मुलाच्या लग्नासाठी आल्या होत्या. ठाण्यामध्ये परप्रांतीयाकडून महिला रिक्षा चालकाला मारहाण. विवियाना मॉलमधील परप्रांतीय सुरक्षा रक्षकाकडून मारहाण. मॉलमध्ये आलेल्या ग्राहकाचं भाडं नाकारल्यानं मारहाण. मनसे कार्यकर्त्यांनी दिला सुरक्षा रक्षकाला चोप. कुलाबा नीलकमल बोट अपघात प्रकरणी नेव्हीच्या बोटीच्या पोलिसांकडून पंचनामा. नेव्हीच्या जखमी कर्मचाऱ्यांनीही नोंदवला जबाब. बोटीमध्ये बिघाड झाल्यानं तसंच नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची जखमी कर्मचाऱ्याची माहिती. कुलाबा पोलिसांनी भारतीय नौदल आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डला पत्र लिहून बोट दुर्घटनेविषयी मागितली विस्तृत माहिती. एवढ्या वर्दळीच्या मार्गावर ट्रायल रन का करण्यात आली, पोलिसांचा सवाल. गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या अपघातानंतर सिंधुदुर्ग प्रशासन अलर्ट मोडवर. प्रवासी होडी वाहतूक, वॉटर स्पोर्ट्स, पॅरासेलिंग या सर्वांवर बंदर विभागाचं कडक लक्ष. पथक तैनात ठेवून बोटी आणि प्रवाशांची पाहणी. अक्षय शिंदेचे पालक आरोपी नाहीत. बदलापूर प्रकरणी उच्च न्यायालयाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण. घरात राहता येत नाही, कोणी नोकरी देत नाही, अक्षयच्या कुटुंबियांनी मांडलेल्या व्यथेनंतर न्यायालयाचं स्पष्टीकरण. एनसीबीची मुंबईत दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये 15 कोटी 20 लाखांचे ड्रग्ज जप्त. मुंबईतल्या एका फ्लॅटमध्ये गांजाची झाडं लावून त्यातून त्याची तस्करी होत असल्याचंही समोर. परळी नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविकेच्या पुत्राकडून कर्मचाऱ्याला मारहाण. माजी नगरसेविकेचा मुलगा अजीज शेख याने केली मारहाण. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. धाराशिवमधील बारुळ गावातील ठोंबरे कुटुंब महिन्याभरापासून गुंडांच्या दहशतीखाली. पवनचक्की ठेकेदाराकडनं करारापेक्षा जास्त जमिनीवर कब्जा. विचारायला गेल्यावर मारहाण झाल्याचा शेतकऱ्याचा आरोप. पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याचा शेतकरी सचिन ठोंबरे यांचा आरोप पोलिसांनी फेटाळला. तसंच ठोंबरेंनी केलेल्या विनंतीनंतर तक्रार अर्ज निकाली. जयगड येथील जिंदाल कंपनीतनं झालेल्या वायुगळती प्रकरणी दोषींवर कडक कारवाई व्हावी. दुर्घटनेला जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्याची ठाकरे पक्षाची मागणी. ठाकरे गटाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन. पनवेल महापालिका हद्दीतील अनधिकृत आठवडा बाजार आणि हातगाड्यांवर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडनं कारवाईची मागणी. या अनधिकृत बाजारात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी नागरिक सहभागी असल्याचंही हिवाळी अधिवेशनात केलं नमूद. जालन्याच्या अंबड तहसील कार्यालयासमोरून महसूल कर्मचाऱ्याची दुचाकी चोरीला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. अंबड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आईसोबत दुचाकीवरनं जाणाऱ्या बालकाचा नायलॉन मांजामुळे कान कापला. येवल्यातल्या फत्तेबुरुज नाका इथली घटना. खासगी रुग्णालयात बालकावर उपचार. कानाला 12 टाके पडल्याची ही माहिती. रायगडच्या तामिळी घाटात लग्नासाठी जात असलेल्या खासगी बसचा अपघात. 5 जणांचा मृत्यू, 27 जखमी. चालकाला वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात. धुळे शहरातील डॉक्टर संजय अग्रवाल यांचा नातू अर्पण अग्रवालचा टेरेसवरून तोल गेल्यानं खाली पडून मृत्यू. 17 वर्षीय अर्पण टेरेसवर कुत्र्यासोबत खेळत असताना पडला खाली. नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत एका कंपनीला भीषण आग. मेंटेनन्सचं काम सुरू असल्यानं आग लागल्याची माहिती. चंद्रभागेत अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाची धडक मोहीम. गोपाळपूर येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 2 टिपर
आणि एक पिकअप जीप अशी 3 वाहनं जप्त. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी. कांद्याचे लिलाव पार पडले, मात्र कांदा गाड्यांमध्ये भरणार नसल्याची कामगारांची भूमिका. नागपुरात 28,000हून अधिक विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोकचं केलं सामूहिक पठण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती. या कार्यक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स ऑफ बुक इंडियाने घेतली नोंद. महिलांच्या कलेला उत्पादनांना प्रोत्साहन देणारं आणि त्यांना बाजारपेठ मिळवून देणारं महालक्ष्मी सरस भव्य प्रदर्शन वाशीत. सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरू असलेलं प्रदर्शन 25 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार. रत्नागिरीतील वेरळच्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पहिल्यांदाच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ एसटी आगारातून सुटणाऱ्या कुडाळ कवठी परुळे बस फेरी चालकाची 65 वर्षीय प्रवाशाशी गैरवर्तणूक. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. प्रवाशाने कुडाळ एसटी आगार प्रमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली दाखल. शेतकऱ्यांना जंगली जनावरांचा होणारा त्रास पाहता रानडुक्कर आणि निलगाईची शिकार करण्याची परवानगी शेतकऱ्यांना द्यावी. काटोल विधानसभेचे आमदार चरण ठाकूर यांनी विधानसभेत केली मागणी. औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी डीबीटी मिळत नसल्यानं आक्रमक. डीबीटीसह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासमोर आंदोलन. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचं प्राचार्यांचं आश्वासन. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा प्रशासकीय तसंच पदोन्नतीच्या बदल्यांच्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन. अहिल्यानगरच्या स्टेट बँक चौकातील मुख्य कार्यालयाबाहेर सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निदर्शन. कोल्हापुरात गाईचं दूध खरेदी दरातील कपात मागे घेण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक. पंचगंगा नदीत दूध ओतून शेतकऱ्यांचं आंदोलन. पश्चिम महाराष्ट्रात दूध संघाकडनं दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांची बॅग सध्या चर्चेत. भाजप खासदार अपराजिता सारंगी यांच्याकडनं प्रियंका गांधींना बॅग भेट. या बॅगेवर 1984 मधील शीख विरोधी दंगलीचा रक्ताळलेला फोटो. जयपूरमध्ये एलपीजी ट्रक आणि सीएनजी टँकरची धडक. ट्रक आणि टँकरच्या धडकेत भीषण आग. 7 जणांचा मृत्यू, 35 जखमी. जम्मू काश्मीरमधील तापमानात मोठ्या प्रमाणामध्ये घट. पुढील 3 दिवस काश्मीर खोऱ्यात अनेक ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज. इस्रायलचा गाझामधल्या एका घरावर हल्ला. हल्ल्यामध्ये 5 जणांचा मृत्यू, 7हून अधिक जखमी. येमेनवर हल्ला केल्याचा इस्रायलचा दावा. हुथी बंडखोरांच्या ताब्यातील भागांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती. बिनशर्त चर्चेसाठी तयार असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं वक्तव्य. मात्र चर्चा ठराविक लोकांशीच करणार असल्याचं पुतीन यांच्याकडून स्पष्ट. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.